नमस्कार, मी स्नेहा परब तुम्हाला आज पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य 1 वाटी डाळ, 1 वाटी गूळ आणि वेलची, जायफळ आणि त्यात साखर घालून मी बारीक केलेली ती वेलची पूड आहे। इथे आपण डाळ शिजवून घेणार आहोत। डाळ शिजताना नेहमी बोटचेपी अशी व्हायला पाहिजे, म्हणजे ते शिजली असं समजतं। बोटाने अशी दाबली गेली पाहिजे ती डाळ। ही शिजलेली आहे डाळ। आता आपण पुरण बनवायला घेऊया। एक पातेलं घेऊया, त्यामध्ये मी आता अर्धा किलोचं पुरण बनवणार आहे, त्यामुळे मी अर्धा किलो गूळ घेतले आणि त्यातच मी अर्धा किलो डाळ घालणार आहे। डाळ मी घातली अर्धा किलो त्यामध्ये, आणि त्यातली थोडीशी डाळ कटाच्या आमटीसाठी त्यातली काढून ठेवणार आहे। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आपल्याला। मी ते डाळ जी हे करून गाळून घेतलेले ते पाणी आपण फेकायचं नाहीये, ते पाण्याची आपण कटाची आमटी करणार आहोत। आता आपण इथे गूळ आणि डाळ मिक्स करणार आहोत। चांगल्या प्रकारे मिक्स व्हायला हवं। गूळ आणि डाळ, गूळ जरा ढवळत राहायला पाहिजे, त्याने तर खाली लागेल ते। त्याच्यामध्ये आपण आता साखर आणि ती वेलची, जायफळची पूड टाकणार आहोत आणि असं चांगल्या प्रकारे ढवळून घेणार आहोत। असं घट्ट असं व्हायला पाहिजे हे सारण। घट्ट झालं तरच ते पुरण व्यवस्थित झालं समजायचं, नाहीतर मग पुरणपोळी व्यवस्थित लाटता येत नाही, लूज झालं असेल तर। आता आपलं होत आलंय, गूळ वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये पुरण तयार झालंय। छान असा सुगंध सुटला आहे वेलचीचा। आता आपण हे पुरण तयार झालेलं आहे। आता आपण हे पुरण यंत्रातून, म्हणजे मी माझ्याकडे चाळण आहे, चाळणीतून मी हे पुरण छानपैकी बारीक करणार आहे ते। अशी आता हल्ली चाळण मिळते पुरण तयार करण्याचं। त्यात मी आता हे 1 चमचा पुरण डाळ टाकली, डाळ आणि गुळाचं हे सारण। आता हे मी चमच्याने छानपैकी असं दाबणार आहे तिथे, व्यवस्थित असं जास्त जोर लावून जरा हे केल्यानंतरच ते बारीक होतं चांगलं। हे चमच्याने व्यवस्थित असं पडतं, किंवा पेल्याने आपण करू शकता, जसं आपल्याला जमेल तसं। छान प्रकारे असे बारीक करून घेतले। आता हे आपण पुरण काढून घेऊया, साईडला लागलेलं आहे ते। आता हे आपलं पुरण तयार झालं, असं छान एकदम बारीक झालंय पुरण ते बघा। जरा सुद्धा त्यामध्ये डाळ किंवा काही असं जाडसरपणा नाही, एकदम सुंदर। याचा आपण तो गोळा करून घेऊया। अशा प्रकारे आपलं पुरण तयार झालं। पुरणपोळी करताना गव्हाचं आणि मैद्याचं कोणी काही जण मिक्स करतात पीठ। मी इथे पूर्ण गव्हाचंच पीठ तयार घेतलेलं आहे। आता मी गोळा तयार करते। थोडंसं आपण त्याला पिठाचा हात लावून घेऊया, कारण मऊ पीठ, लूज पीठ मळलंय जरा। पुरणपोळीसाठी लूजच पीठ मळायचं असतं, नेहमीच्या पोळीच्या पिठापेक्षा। जेवढा पिठाचा गोळा घेतलाय तेवढाच आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे। पुरण असं घट्ट असेल तर मग त्रास होत नाही हे करायला, आपल्याला गोळा करायला। आता मी त्यामध्ये तो भरते, तो गोळा। पारी अशी हाताने वरती आणत जायची, मोदकासारखे। मोदक कसं आपण तयार करतो त्याप्रमाणे वरती आणायची आणि गोळा बंद करायचा। तो आपला गोळा तयार झालाय। आता आपण याची पोळी लाटूया। मी असे गोळे तयार करून घेतले। लाटायला परत पटापट होतं, म्हणजे तर वेळ लागतो, आणि पोळी तयार झाली तरी लाटणं होत नाही आपलं। आता मी पोळी, आणि पोळी हळू मऊ हे असल्यामुळे जरा हळूवार हाताने लाटायची ती, तसं जोर काढायचं नाही पोळी लाटताना।
आपली पुरणपोळी तयार झाली आहे. आपण आता तव्यावर शेकूया ती. पुरणपोळीला तूप लावायचं आहे. तूप लावल्यावर पुरणपोळी मस्त खमंग असा सुवास येतो त्याचा छान. तुम्ही वनस्पती लावू शकता किंवा तेलही लावू शकतो. पुरणपोळीबरोबर तूप छान वाटतं. छान फुगले पुरणपोळी. दुसऱ्या बाजूने आपण तूप लावूया. मस्त सुगंध येतोय तुपाचा. छानपैकी फुगले पुरणपोळी. आता आपली पुरणपोळी तयार झाली. आपण काढूया आता. आपण ही पुरणपोळी आता कशाबरोबरही खाऊ शकतो. कटाची आमटी, गुळ पाणी याबरोबर आपण ही पुरणपोळी खाऊ शकतो. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक द्या आणि माझे लेटेस्ट अपडेट पाहिजे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.